भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या इच्छुक नगरसेवकांच्या मुलाखती दरम्यान प्रभाग क्रमांक 12चे नगरसेवक विनायक कोंडाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, आपण 3 वेळा नगरसेवक म्हणून काम केले असून एक वेळ महापालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे सभापतीपदही भूषवले आहे। या कालावधीत प्रभाग क्रमांक 12 मध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली आहेत। स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांच्या आशीर्वादाने आणि स्वर्गीय महेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्याने विकासाभिमुख कार्य केले असल्याचे विनायक कोंडाल यांनी सांगितले। रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता तसेच विविध नागरी सुविधांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले। शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नामुळे प्रभाग क्रमांक 12 मध्ये विविध विकास कामांना गती मिळाली असून अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत। नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासावर भर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महापालिकेत सत्ता मिळाल्यास विनायक कोंडाल यांना महापौर पद मिळण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा भाजपच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्यांचा अनुभव, विकास कामांचा आढावा आणि पक्षातील विश्वासार्ह नेतृत्व यामुळे ते महापौर पदासाठी मजबूत दावेदार मानले जात असल्याचे बोलले जात आहे। प्रभाग 12 मधून मी इच्छुक आहे। तिथं अनेक वर्षापासून मी या ठिकाणी गेले जवळपास 4 टर्म मी त्या ठिकाणी कामं केलेली आहेत। अपक्ष असताना काम केलेले आहेत, काँग्रेसमध्ये असताना देखील काम केलेले आहेत आणि शिवसेनेमध्ये असताना आदरणीय महेशांना कोठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व तात्यासाहेब कोठे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्ही तिथे काम करत होतो आणि विकासाच्या कामावर आणि लोकांच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी मी इच्छुक आहे। वर्ष तुम्ही 2007 पासून या ठिकाणी आहे। 4-5 टर्म 4-5 टर्म झाले। त्याच्यामध्ये जातीचं समीकरण बघितलं तर कुठल्या जातीच्याच मतदाराचा टक्का जास्त आहे? पद्मशाली समाज हा टक्का जास्त आहे। लिंगायत समाज असेल आणि हाडगर कोष्टी समाज आहे, तसंच त्या ठिकाणी माळी समाज आहे, कोळी समाज आहे, धनगर समाज आहे, तसेच मुस्लिम समाज आहे। निर्णायक मत पद्मशाली समाज आहे। दादा, किती पक्षाचा प्रवास झाला तसं बघायला गेलं तर पहिला मी अपक्ष स्वतंत्र निवडून आलेलो आहे। त्याच्यानंतर माझ्या कामाची पोचपावती बघून काँग्रेसने या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि त्या ठिकाणी मी स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झालो। स्टँडिंग कमिटी चेअरमन झालेला असताना त्या भागाचा जवळपास सर्वांगीण विकास या ठिकाणी मी करू शकलो। त्याच्यानंतर महेशांना कोठे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण शिवसेनेत गेलो। अण्णांना व्यवस्थित न्याय नाही मिळाल्यामुळं शिवसेनेतनं आम्हाला आता या भाजपमध्ये आलो आणि भाजपचं या ठिकाणी आम्हाला काम व देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी नेतृत्व आम्हाला आवडल्यामुळं या ठिकाणी भाजपमध्ये आम्ही देवेंद्र दादासाहेब कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली आता काम करत आहे। म्हणजे इझी असतं हे सगळ्या गोष्टी। माझं काम आहे, लोकांमध्ये जनतेमध्ये माझं काम आहे। जवळपास 3-4 टर्म मध्ये मी कमीत कमी नाही म्हणलं तर 30 ते 40 कोटी या ठिकाणी मी माझ्या प्रभागात कामं केलेली आहेत। संधी मिळाली तर पुन्हा एकदा नव्यानं काय असेल प्रभागामध्ये की ते सर्वसामान्य मतदारांना नव्या गोष्टीचा अनुभव घेता येईल। अजूनही म्हणजे आता जर का पुन्हा तुम्हाला नगरसेवक म्हणून संधी मिळाली भाजपाकडून तर प्रभाग क्रमांक 12 साठी एक वेगळा विकास असा कुठलं विजन आहे? आता सर्व अंतर्गत रस्ते झालेले आहेत, डीपी रस्ते झालेले आहेत। या ठिकाणी डीपी रस्ते असतील किंवा बगीचे असतील, हॉस्पिटल असतील, माझ्या प्रभागासाठी कामगार वर्गांचं प्रमाण तिथे जास्त आहे। त्या लोकांसाठी जास्तीत जास्त अजून काही वेगळं करता येईल। त्या ठिकाणी शिक्षण संस्था झालेल्या आहेत। आता एक बगीचा असेल, हॉस्पिटल असेल आणि माझ्या कामगार लोकांना या ठिकाणी जास्तीत जास्त अजून काय नाही देता येईल या ठिकाणी मी प्रयत्न करणार। नक्कीच दादा, तुमच्या या प्रवासाला आणि भाजपानंतरचा इथंच आता थांबावा अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो। रेड न्यूज करता यासिन संधी आहे का अजून ते पुढे आता काय असं नाही, जो पक्ष निर्णय घेईल किंवा ते जुळवाजुळवीच्या नशिबाची गोष्टी आहेत। जर तसं काय हे होत असेल तर पुढची गोष्टी आहेत ते सर्व। आता तर प्रामाणिकपणे पक्षाचं काम करायचं।